बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा. फडणवीसांचा तो शब्दही सांगितला. राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती, परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज सकाळपासूनच राज्यात राजकीय विविध घडामोडी आणि ट्विस्ट पाहायला मिळाले. हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषदेत म्हणाले की 2 पोटनिवडणूक महाराष्ट्रात होणार आहेत. यामध्ये बारामतीकडे सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं आहे. वैचारिक भूमिका म्हणून भाजपला विरोध करण्यासाठी बारामतीच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरला होता. बारामती नाही तर देशभरात भाजपच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली. एकूण 6 अर्ज बारामतीसाठी आले होते, परंतु शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भल्या पहाटे येऊन बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली. अजित पवार यांच्या संदर्भात सहकार्याची भूमिका घ्या अशी विनंती केली. काही जणांनी अपरिपक्व वक्तव्य केली आणि त्या संदर्भात कुटुंबांनी दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ही विनंती आणि सूचना दिल्या अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. आणि त्यानंतर सर्व काँग्रेस नेतृत्व यांच्यासोबत चर्चा केली. लढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे, मात्र संस्कृती आणि संवेदना म्हणून आम्ही बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेत आहोत, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. एकंदरीत भावनेच्या अनुषंगानं किंवा एक मोठा नेता गमावल्याच्या अनुषंगानं जो विचार समोर आला आणि त्या निमित्तानं महाराष्ट्राला कुठेतरी एक संवादाचं, सभ्यतेचं एक उदाहरण कुठेतरी स्थापित करण्याच्या अनुषंगानं एक सकारात्मक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील आमचे तमाम नेते, दोन्ही सभागृहाचे नेते असतील, काँग्रेस कार्यकारी समितीचे सर्व सदस्य, त्यासोबतच जे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकीर्दीत राहिलेल्या सर्वांची चर्चा झाली. रमेश चेनितलाजी हे महाराष्ट्राचे प्रभारी आहे, यांनी यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा झाली. आज सुनेत्रा वहिनी ज्या आहेत या खरगे साहेबांनाही भेटल्या. खरगे साहेबांकडे त्यांनी त्या संदर्भात विनंती केली. खरगे साहेबांनी देखील आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांनी प्रदेशच्या आमचं प्रदेश काँग्रेस कमिटी या संदर्भात निर्णय घेईल आणि तुमच्या संदर्भात कुठली दुमत नाही, उलट आमच्या संदर्भात सहानुभूती आहे असं सांगत असताना त्यांनी सकारात्मक साथ ही कुठेतरी खरगे साहेबांनी दिली आणि पक्षश्रेष्ठीशी आमची जी चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचा आमचा असणारा विरोध हा कायम स्वरूपाचा आहे. राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत असल्याच्या संदर्भात देखील आमचा तीव्र शब्दात त्यांचा निषेध आहे. त्यांनी अशा विषारी आणि विखारी पक्षासोबत राहू नये, कुठल्याही प्रकारची सत्तेसाठी लाचारी ठेवू नये, ही देखील भूमिका आमची अबाधित आहे. तर अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये, घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि त्यांच्या एकंदरीत घातपाताचा, अपघाताचा तपास केला जात नाही. कुठे सीआयडीकडे फोटो दाखवला जातात, अजून काही दाखवल्या जातात, यात काही होत नाही. सुनेत्रा वहिनींनी हा तपास सीआयडीकडे काढून हा सीबीआयकडे द्यावा, त्याचं काही होत नाही. त्यांच्या सीबीआयच्या चौकशीच्या सोबत सुप्रीम कोर्टाने त्यावर देखरेखीमध्ये तपास व्हावा ही काँग्रेसची असणारी भूमिका तिथे मान्य होत नाही. आणि उलट पक्षी मुख्यमंत्री जे आहेत हे यासारख्या सकारात्मक सूचना केल्यानंतर आणि आवश्यक त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपाछपी करते अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे. आणि हा संशय देखील अबाधित हा अशाच पद्धतीने आम्ही ठेवत असताना कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सर्व मुद्द्यांशी आम्ही ठाम राहतोय. मात्र या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत. आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला होणार आहे. ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी बारामतीच्या सर्व उमेदवारांच्या सोबत आम्ही व्हिडिओ कॉलच्याद्वारे त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांची देखील यामध्ये काय भूमिका, भावना आहे हेही जाणून घेतलं. पक्षातलं काय म्हणणं आहे, इतरांचं काय त्यामध्ये आपल्याजवळ केलेलं आव्हान आहे याचाही त्याच्याजवळ लेखाजोखा मांडत असताना
त्यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे हे दाखवत असताना, हे सांगत असताना त्या ठिकाणी आगामी काळात पक्षाची लढाई आम्ही लढत राहू, हा देखील त्या 72 आमच्या कार्यकर्त्यांनी जो त्या ठिकाणी आम्हाला संदेश दिला आणि जो ठाम निर्धार केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बारामती.